इयत्ता 10वी आपण सराव श्रेणीचे 1.4 प्रॅक्टिस सेट 1.4 ला आपण आलोय. पान नंबर 19 काढायचा आहे. पेज नंबर 19 प्रॅक्टिस सेट 1.4 क्वेश्चन नंबर 1 2. प्रश्न पहिल्यामधलं दुसरं उदाहरण आपल्याला चालू होते. आज वार कुठला आहे? आज वार आहे शुक्रवार 3 मे 2024. तारीख लिहायची 3 मे 2024. आज वार शुक्रवार आहे. आपण सराव संच 1.4 ला आलोय 1.4 आणि त्यातलं काल आपलं उदाहरण पहिलं झालेलं होतं. आज आपण दुसऱ्या आकड्याला आलेलो आहोत. दुसरा आकडा सुरुवात कशी करायची माहित आहे. आता आपण चौथ्या संग्रहाला आलोय. सुरुवात कशी करायची आहे? गिव्हन इक्वेशन्स पासून आपल्याला सुरुवात करावी लागते. गिव्हन इक्वेशन्स. बर, आता मला सांगा, दिसतोय का तुम्हाला इथं माझा? हा दिसतोय का इथपर्यंत? हा दिसतोय का? दिसतोय. बर, क्वेश्चन नंबर 1 2 प्रश्न पहिल्यामधला दुसरा आकडा आपला सुरू होतोय. क्वेश्चन नंबर 1 2 प्रश्न पहिल्यातला दुसरा आकडा. कशी सुरुवात करतो आपण? गिव्हन इक्वेशन्स, दिलेली समीकरणे. माझ्यासोबत या मागे कोणी राहू नका. गिव्हन इक्वेशन्स, दिलेली समीकरणे पासून उदाहरणांची आपल्याला सुरुवात करावयाची आहे. मराठीवाल्यांना लिहा दिलेली समीकरणे, गिव्हन इक्वेशन्स. बर, बघा आता तिथले बघून लिहायचे आपल्याला. काय दिलेत बघा? 10/x + y, 10/x + y पुढे प्लस काय दिलं तुम्हाला? प्लस 2/x - y प्लस 2/x - y इज इक्वल टू 4. 4 दिलेलं आहे तुम्हाला, इक्वल टू 4. अजून काय दिलेलं आहे? 15/x + y, 15/x + y पुढे काय दिलं तुम्हाला? पुढे x + y पुढे दिलेलं आहे तुम्हाला -5/x - y, -5/x - y. आणि तुम्हाला पुढे काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी? तर आपल्याला दिलेलं आहे पुढं या ठिकाणी -2 दिलेलं आहे. अशी दोन दिलेली समीकरण आपण लिहून घेतली. फक्त डबल चेक करा काय चुकले का चिन्ह वगैरे. 10/x + y प्लस 2/x - y इक्वल टू 4, 15/x + y -5/x - y इक्वल टू -2. बघा, हे 4 मार्कांचं उदाहरण आहे. देताना कसं दिलंय? x + y तुम्हाला पहिल्यांदा लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली ते लिहिलेलं पण आहे. आपण तसं दिलेलं पण तुम्हाला तसं आहे. नसतं तर आपण असं करून घेतलं असतं, x + y, x + y, x - y, x - y. त्याच्या खाली ते आहे, बरोबर आहे. इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे आपल्याला फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे. याला आपण काय करतो मग? नंबर 1 आणि नंबर 2 देतो. ह्याला नंबर 1 लिहा, ह्याला नंबर 2 लिहा. नंबर 1 आणि 2 फॉर्मॅट कसा आहे त्या पद्धतीने दोन्ही लिहिले आहेत का बघा. एक्सचं वायचा आणि संख्या, एक्सचं वायचा आणि संख्या अशा पद्धतीनं फॉर्मॅट आहे. तर त्या पद्धतीने हे लिहिलेलं आहे. आलं लक्षात? आणि आपण त्याला नंबर दिला 1 आणि 2. गडबड करायची नाही, त्याला 4 मार्क आहेत, त्यामुळे तेवढा वेळ त्याला लागणारच आहे. आता इथं जे भागिले आहे, काल आपण उदाहरण पहिलं बघितलं होतं. भागिलेसाठी वेगळं अक्षर वापरायचं. आता आज जे नवीन आहे त्यासाठी मी परत बेसिक सांगतो. हे जे तुम्हाला इथं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे? 10/x + y. तर आपण हे कसं मांडू शकतो? 10 × 1/x + y या पद्धतीने आपण ते घेऊ शकतोय. हे जे भागिले आहे ते आपण गुणाकारामध्ये लिहिलं आणि या 1/x + y ला आपण अक्षर a वापरलं. म्हणजे काय झालं मग? हे 10a बघा झालं, 10a. म्हणजे हे जे लिहिले 10/x + y ते आपण असं घेऊ शकतो, 10a म्हणू शकतो आपण. यासाठी अक्षर वापरू शकतो a, b किंवा p, q, m, n कुठलंही अक्षर घेतलं तरी चालते. भागिले जे आपल्याला दिलेलं आहे, अपॉन दिले, छेदामध्ये दिले, त्यासाठी आपण अक्षर वेगळं वापरायचं. x - y जे दिले त्यासाठी अक्षर आपण वेगळं वापरायचं. तुम्हाला दुसरी 2 समीकरणं या ठिकाणी तयार होतात. प्रत्येक ठिकाणी असंच आहे बघा. हे जे 2 लिहिलेलं आहे त्याला पण आपल्याला असं करता येतं. इथे तुम्हाला x + y दिलेलं आहे, यात आलेलंच आहे. x - y साठी हे समानच आहे. या पद्धतीत आपल्याला नवीन अक्षर मानायचे आहेत.
जे आपण लिहिलेलं आहे छेदामध्ये लिहिलेलं आहे त्याला अक्षर आपण वेगळं घ्यायचं. 1/x अधिक y बरोबर a घेऊया. दुसरं जे आहे 1/x वजा y बरोबर आपण b घेऊया. तुम्हाला दोन समीकरण नवीन मिळतील. सोडवले की आपल्याला पुढे तुम्हाला AB मधली उत्तरे AB ची उत्तरे येतील आणि AB वरून पुन्हा तुम्हाला x आणि y काढता येते. तर आपण काय म्हणूया समीकरण 1 व 2 मध्ये खाली लिहा. समीकरण 1 व 2 मध्ये समीकरण 1 व 2 मध्ये काय काय भरायचं आहे 1/x अधिक y बरोबर a आणि दुसऱ्या ऐवजी काय लिहायचं 1/x वजा y बरोबर b भरू. आता हे वाक्य सेमी मध्ये कसं येणार आहे पुटिंग पुट म्हणा सबस्टिट्यूट म्हणा पुटिंग 1/x plus y is equal to a and 1/x minus y is equal to b in equations 1 and 2. असं हे तुमचं सुरुवातीचं वाक्य आलं बघा 1 and 2 या दोन समीकरणामध्ये आपण 1/x अधिक y बरोबर a 1/x वजा y बरोबर b हे वाक्य तुमचं यायलाच पाहिजे मराठी सेमी मध्ये. तुमचं काय जे माध्यम असेल ते समीकरण 1 व समीकरण 2 मध्ये 1/x अधिक y बरोबर a आणि 1/x वजा y बरोबर b भरू. पुट म्हणजे ठेवले भरणे सबस्टिट्यूट म्हणलं तरी चालते रिप्लेस म्हणलं तरी चालते. पुटिंग 1/x plus y equal to a and 1/x minus y equal to b in equations 1 and 2. और फर्स्ट लिहा मत राहू नका. कारण हे पुसणार आहे मी गणिताची लांबी जास्त आहे त्या पुसणार आहे तिथे. बर आता काय तयार होणार मग तुम्हाला 1/x अधिक y च्या ऐवजी a लिहायचंय त्याच्याऐवजी b लिहायचं आहे. मग आपलं समीकरण जे 1 आहे ते तुमचं बदलणार आता. बदलून काय होणार ते या ठिकाणी तर 10a येणार. देअरफॉर खाली तुम्ही लिहा देअरफॉर 10a प्लस 2b इज इक्वल टू 4. हे भागिले जे होतं छेदामध्ये जे होतं डिनॉमिनेटर त्याच्याऐवजी अक्षर आपण घेतलं a त्याच्याऐवजी घेतलं आपण b 10a प्लस 2b इक्वल टू 4 आलेलं आहे. ह्या नंबर आपण दिला 3 नंबर 3 याला 3 नंबर दिला. हे काय येणार तुम्हाला कळते बघ काय येणार हे 15a 15a बरं काय आलं वजा 5b बरोबर काय आलं वजा 2 म्हणजे -2 आलेला नंबर दिला आपण 4. अशी नवीन समीकरण तयार झाली. ही समीकरण अभ्यास 1 प्रमाणे सोडवायची. अभ्यास 1 प्रमाणे सोडवायची मग तुम्हाला a आणि b ची किंमत निघते आणि a आणि b वरून तुम्हाला पुन्हा x आणि y काढता येईल. तर आता बघा समीकरण कसे तयार तुम्हाला मी सांगितलं. छेदामध्ये जे अक्षर दिलं त्याला आपण अक्षर a मानलेलं आहे याला b म्हटलेलं आहे. त्यामुळे हे झालं 10a 10a हे झालं 2b 15a - 5b पुढचं आहे आपण ठेवलं. अशा समीकरण 3 आणि 4 आलं. आता हे संग्रह 1 प्रमाणे आपल्याला सोडवायचे पुढं. या ठिकाणी सगुणक 2 आहे या ठिकाणी 5 आहे. मग काय करायचं आपण काय करायचं तर 1 ला 5 न गुणायचं सॉरी 3 ला 5 न गुणायचं आणि 4 ला 2 न गुणायचं. याला 5 न गुणायचं म्हणजे 10 झालं इथं. याला 2 न गुणायचं म्हणजे 10 झालं. पहिला अभ्यास आपला. आता हा चौथा चालू आहे. पहिला अभ्यास आपल्याला युट्यूबला व्हिडिओ आहेत बघा जे आज जॉईन झाले त्यांनी 5 जुने 10 आले आणि 2 पंचे 10 पण ह्याला आपण 5 न गुणायचं ह्याला आपण 2 न गुणायचं. खाली वाक्य लिहायचं. लिहा खाली वाक्य समीकरण 3 ला 5 ने समीकरण 3 ला 5 ने व समीकरण 4 ला 2 ने गुणू समीकरण 4 ला 2 ने गुणू इकडे कसं लिहिशील मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/5 मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/5 and इक्वेशन 4/2 हे तुमचं सेमीमधलं वाक्य आलं. हे कसं ठरवलं आपण इथं बघून ठरवलेलं आहे. हे काय पाठ करायचं नाही प्रत्येक उदाहरण तुम्हाला ते वेगळं येणार. ते इथं 5 आहे म्हणून याला आपण 5 न गुणले 10 आलं. इथं 2 आहे म्हणून आपण ह्याला 2 न गुणलं 2 पंचे 10 आलं. सहगुणक समान झाले त्यासाठी आपण असं इथं लिहिलेलं आहे.
म्हणून मी हे लिहून ठेवलं. एक या 3ला 5 न गुणायचं आणि 4ला 2 न गुणायचं. तुम्ही हे लिहून झालं असेल तर तुम्ही पुसणार आहे ते. घेऊया खाली गुणा लागली गुणून लिहा बरं खाली. गुणून खाली लिहा. तुमची मी पायरी तयार करा. असं झालंय तुम्हाला अभ्यास 1 मध्ये झाले या पद्धतीचं. मग काय येणार मग याला आपण 5 न गुणतोय. 5 नाही 50 50. तुम्ही खाली लिहा 50 प्लस आपण 5 न गुणतोय 5 गुणे 10 10 बी इज इक्वल टू 5 न गुणतोय 5 काय आलं 20 आलं. आणि नंबर पुढचा द्या किती आला तो 5 आला. त्याला आपण 2 न गुणायचं आहे 15 गुणे 30 38. त्याला आपण 2 न गुणतोय 5 गुणे 10 10 बी बरोबर पुढच्या बाजूला किती आलं 2 गुणे 4 आणि त्याला चिन्ह वजा आल्या नंबर आला 6. बघा 5 न गुणल्यामुळं चुकत नाही. 10 पंचे 50 आले. 2 पंचे 10 आले. 4 पंचे 20 आले. ह्याला आपण 2 न गुणतोय 2 न 15 ला गुणल्यावर 30 आले. 2 न 5 ला गुणल्यावर 10 आले. 2 न 2 ला गुणल्यावरती 4 आले. चिन्हांचा विचार करून लिहायचा आहे. आणि ह्याला पुढचे नंबर लिहायचे. ते 4 झालेलं आहे म्हणजे 5 आणि 6 आले. सगुणोत्तर समान झाले. आता चिन्ह बघा प्लस मायनस अधिक वजा म्हणजे काय करायचं बेरीज करायची. चिन्ह भिन्न असतील तर बेरीज करायची. समान असतील तर वजाबाकी करायची. ही चिन्ह भिन्न आहेत या दोघांची बेरीज करायची. खाली काय वाक्य लिहायचं मग 5 आणि 6 यांची बेरीज करू. खाली लिहा ऍडिंग इक्वेशन्स 5 and 6. समीकरण 5 व 6 यांची बेरीज करू. ऍडिंग इक्वेशन्स 5 and 6. समीकरण 5 व 6 यांची बेरीज करू. खाली वाक्य लिहा ऍडिंग इक्वेशन्स 5 and 6. या दोघांची बेरीज कशी ठरवली आपण तर एकमेकाला कॅन्सल झालं पाहिजे. अधिक 10 वजा 10 बेरीज केलं 0 झाले. तुम्ही वजाबाकी केली हे चिन्ह बदलणार अधिक होणार. हे 10 10 20 येणार. आपलं काय झालं पाहिजे कॅन्सल झालं पाहिजे. मग आता दोन्ही लिहून घ्या परत खाली लिहिले का इंग्रजीमध्ये वाक्य लिहा ऍडिंग इक्वेशन्स 5 and 6. समीकरण 5 व 6 यांची बेरीज करू. आता दोन्ही लिहून घ्यायची परत आणि बेरीज करायची त्यांची. दोन्ही लिहून घेऊन बेरीज करूया. घ्या खाली दोन्ही 50A प्लस 10B इज इक्वल टू 20. 30A मायनस 10B इज इक्वल टू -4. आपण करतोय बेरीज प्लस चिन्ह बदलत नाही. इथं मायनस असतं तर ही चिन्ह सगळी बदलली असती. प्लसला चिन्ह बदलत नाही. बेरजेला चिन्ह बदलत नाही. किती आलं हे 50 30 80 80A. हे काय झालं 0 झालं प्लस 0 इज इक्वल टू 20 4 गेले किती आले 16 16. चुकत नाही गडबड करू नका काहीच चुकत नाही. 50 आणि 30 ची बेरीज तुम्हाला येत नाही का येते की 50 आणि 30 80. हे 10 अधिक आहे हे 10 वजा आहे 0 झालं. हे 20 आणि हे वजा 4 20 4 गेले 16 आले. का चुकत तुम्ही सांगा मला गडबड कशाला करायची गडबड करायचीच नाही. आता पुढची स्टेप काय आली 80A बरोबर 16 आले 16 शून्य आहे तर आहे तेच राहिलं. तुम्हाला एक काढायचं आहे काय करायचं 80 न भागायचं का वाक्य लिहा समीकरणाच्या दोन्ही बाजूस 80 ने भागू. इथं वाक्य लिहा समीकरणाच्या दोन्ही बाजूस 80 ने भागू. इंग्रजीमध्ये काय लिहिला डिवायडिंग बोथ साइड्स बाय 80. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 80 अशी मर्यादित वाक्य लिहायची आहेत. तुम्ही काय करताय ते तपासणाऱ्याला कळलं पाहिजे. त्यामुळं तिथं लिहायचे वाक्य ते समीकरणाच्या दोन्ही बाजूस 80 ने भागू. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 80. या बाजूला भागल्यामुळे 80 निघून गेले. इथं ए आलं. या बाजूला काय आलं 16 16 भागिले किती आलं 80 आलेलं आहे 80. 16 भागिले 80 आलं 16 भागिले 80. ए इज इक्वल टू 16/80. बरं तर तुम्हाला 16चा पाढा पाठ आहे त्यामुळे तुम्ही काय उत्तर देणार इथं ए इज इक्वल टू काय म्हणणार सांगा बरं बोललं पाहिजे तुम्ही 16चा पाढा पाठ आहे आपला 16 1 16 16 2 32 16 3 48 16 64 16 85. हा तर बघा इथं काय होऊ शकतं बघा आपण गडबडीमध्ये तुम्ही इथं 5 लिहू शकता. तर हे 5 चुकीचं आहे.
तुमच्या काय काय डोक्यात पण आला असेल की हे 5 येते. 5 काय येतं? 80/16 5 येतं. 80/16 केलं का नाही? 16 16 पंचेऐंशी आलं. हा भागाकार 5 आला. पण पेपरच्या गडबडीत तिथं जर तुम्ही 5 लिहिलं तर तुमच्याकडे एवढीच मार्क्स येणार, पुढचे सगळे मार्क्स गेले. का मार्क्स गेले? तिथं काय आहे? 16/80. गडबड कारण तुम्हाला वारंवार मी सांगतो. 16/80. 16 16 पंचेऐंशी म्हणजे भागाकार तुमचा काय आला? 1/5 आलेला आहे. चुकतंय बघा तिथं मध्ये. तुम्ही काय लिहायला पाहिजे मग इथं 1/5 गडबडीत चुकतंय, मार्क्स कमी पडतात. इथे लिहायचं आहे किती? 1/5. तुम्हाला ए ची किंमत मिळाली 1/5. कसं तुम्हाला समोर मी सांगितलेलं आहे. बेसिक्स आपण प्रत्येक उदाहरण घेत असतोय. तुमचं लक्ष पाहिजे. येत नसेल तरी तुम्ही विचारायचं त्या कुठली पायरी कळली नसेल काय नसेल विचारा. हे तुम्हाला आलं. आता याची किंमत कुठं भरता येईल आपल्याला? इथं भरता येत नाही, इथं भरता येत नाही, इथं किंवा इथं. आपण इथं भरूया. इथं येत नाहीच आहे तेव्हा ह्यात भरता येत नाही. बरं ती समीकरण पण अवघडच आहेत. इथं आणि इथं इथं वजा चिन्ह आहे, इथं सगळी प्लस आहेत. आपण ह्यामध्ये भरूया. खाली बाकी कसं येतं मग? ए बरोबर 1/5 ही किंमत समीकरण 3 मध्ये भरू. लिहा मराठी खाली वाक्य. ए बरोबर 1/5 ही किंमत समीकरण 3 मध्ये भरू. इंग्रजीमध्ये कसं लिहिशीला? पुटिंग a is equal to 1/5 in equation 3. Putting a equal to 1/5 in equation 3. a बरोबर 1/5 ही किंमत समीकरण 3 मध्ये भरू. काय चुकत नाही बघा, किती पण मोठं उदाहरण असू दे. आता आपण त्या 3 मध्ये भरूया. आता तिसरं खाली लिहून घेऊया आपण. समीकरण तिसरं आता लिहून घेऊया आपण खाली. समीकरण तिसरं लिहून घ्या. 10a plus 2b equal to 4. 10a plus 2b is equal to 4. तिसरं समीकरण 10a अधिक 2b बरोबर 4. Therefore 10 a च्या ऐवजी काय करायचं? a च्या ऐवजी 1/5 लिहायचं. 1/5 प्लस 2b is equal to 4. सगळं एकची हीच पद्धत आहे. फक्त पहिला भाग नवीन आहे. हे 1-2 समीकरण आपण 3-4 मध्ये केली तेवढाच भाग नवीन आहे. बाकी सगळा भाग जुनाच आहे का नाही? पहिला अभ्यास आपण 1/5 या च्या ऐवजी लिहिले. ह्या दोघांच्या मध्ये क्रिया गुणा करायचे. इथे चिन्ह नाही म्हणजे गुणिले. 10 into a 10 into 1/5 plus 2b equal to 4. आता ह्याकडे बोल करूया. 5 1 5 5 2 10 म्हणजे किती आलं? 2 आलं. 2 plus 2b equal to 4. 5 1 5 5 2 10 इथं 2 आलं. 2 अधिक 2b बरोबर 4 आले. मग 2b काय आले? 2b equal to 4 minus 2. हे दोन अधिक होते ते वजा झाले. Therefore 2b is equal to 4 2 गेल्यावर 2 आले. साध्या स्टेप्स आहेत. आता काय करायचं? 2 भागायचं. 2 गुणिले तिथं दोन्ही बाजूला 2 भागायचं. खाली वाक्य लिहा. समीकरणाच्या दोन्ही बाजू 2 ने भागू. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2 ने भागू. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2. Therefore b is equal to b बरोबर काय आलं? 2/2 आलं. 2/2 आलं. Therefore b is equal to 1. बेके बे. पण आपल्या उदाहरणामध्ये ए आणि बी चलच नाहीत. आपण आपल्या सोयीसाठी घेतले ते. कोणी एखादा दुसरा एम-एन घेऊ शकतो, पी-क्यू घेऊ शकतो. कुठलाही चल आपल्याला वापरता येतं. तुमच्या उत्तरामध्ये हे ए बी येऊ शकत नाही. तुमच्या उत्तरामध्ये काय पाहिजे? एक्स वायच पाहिजे. आपण ए म्हणजे काय मांडलंय बघा मगाशी, बी म्हणजे काय मानलंय बघा. आता त्याचा उपयोग करूया. 9 आता काय घेऊया आपण? ए बरोबर काय घ्यायचं? ए इज इक्वल टू 1/x प्लस वाय. आणि बी बरोबर काय घ्यायचं? बी इज इक्वल टू 1/x मायनस वाय. आपण मध्ये वाक्य तर मगाशी इथं 1/x अधिक वाय बरोबर ए घेतलं होतं आपण मगाशी. आता उलट केलं ते. ए बरोबर 1/x अधिक वाय आणि बी बरोबर 1/x वजा वाय. मला काय झालं बघा बरं. मग हे ए म्हणजे हे आणि ए म्हणजे हे. समीकरण काय करायचं? Therefore 1/x
एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय आलं, ए ची किंमत एवढी आहे, ए ची किंमत एवढी आहे, मग समीकरण काय तयार झालं, 1/5 1/5 आहे. हा, आता बी, बी म्हणजे 1/x वजा वाय आहे, 1/x मायनस वाय. बर, मग तुमच्याकडे बीच काय किंमत आहे, तर 1च आहे, त्यामुळे हे एकच राहिलं. आलं लक्षात बघा, ए म्हणजे 1/x अधिक वाय, ए म्हणजे 1/5, आपण समीकरण तयार केलं. बी म्हणजे 1/x वजा वाय, बी म्हणजे 1, दुसरं समीकरण तयार झालं. आता हे बदला, काय बदलायचं, एक्स अधिक वाय छेदामध्ये अंशामध्ये घ्या, एक्स वजा वाय छेदामध्ये अंशामध्ये घ्या, मग काय होणार तुमचं हे, therefore एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. या नंबर आपण पुढचा दिवस समीकरणातला कुठला आला, बघा 6 झाले होते ना, हा 7 नंबर आला, 7. आणि एक्स मायनस वाय काय येणार, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1च्या उलट 1च येते. हा नंबर आपण काय केला, 8 दिला, 7 8. हे अंशामध्ये घेतलं, ह्या अंशामध्ये घेतलं, 5 आलं, ह्या अंशामध्ये घेतलं, ह्या अंशामध्ये घेतलं. आता 7 आणि 8 पुन्हा पुढे सोडवायचे आपल्याला, एवढं मोठं होणार नाही. 7 आणि 8 काय करूया आपण, प्लस वाय मायनस वाय बेरीज करूया, वायला वाय जातील, तुम्हाला एक्स येते, पण किंमत येतं भरा, तुम्हाला वाय येते. काय शंका आहे का बघा, कारण फळाची कॅपॅसिटी संपलेली, आपल्याला काय भाग पोसावा लागेल. दिलेलं उदाहरण इथं आहे, आपण नवीन अक्षर घेतली, नवीन समीकरण तयार झाली, त्यांचे सहगुण समान करून घेतले, बेरीज का वजाबाकी ते ठरवलं, ते केले आपण, एका चलाची किंमत निघाली, ती किंमत आपण इथल्या कुठल्याही समीकरणामध्ये भरली, मग दुसऱ्या चलाची निघाली, आपण मांडलेल्या दुसऱ्या चलाची. या नवीन चलांच्या वरून तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती काढण्यासाठी परत 2 समीकरण तयार झाली. आता हे दोन्ही समीकरण परत सोडवायचे आपल्याला, मग समीकरण 7 आणि 8 काय केली पाहिजे, आपल्याला बेरीज केली पाहिजे. खाली वाक्य लिहा, समीकरण 7 व 8 यांची बेरीज करून, ऍडिंग इक्वेशन्स 7 and 8, समीकरण 7 व 8 यांची बेरीज करून, ऍडिंग इक्वेशन्स 7 and 8. आता 7 आणि 8 परत लिहून घ्या, 7 आणि 8 परत लिहून घ्या, नंबर टाकू नका, तुम्हाला बेरीज करायची आहे. आपल्याला 7व्याची आणि 8व्याची बेरीज करण्यासाठी परत ते घेऊन घ्या, बेरीज करा, तुम्हाला एक्स निघते बघा. सोडवा पुढं, माझी वाट बघू नका, पुढं सोडवा, बोला पुढं. काढलं उत्तर, काय काढलं पण असावं, एक्स प्लस वाय इक्वल टू 5, एक्स अधिक वाय बरोबर 5, आणि दुसरं काय आहे, एक्स मायनस वाय इक्वल टू 1, एक्स वजा वाय बरोबर 1 आहे. आपण बेरीज करतोय, प्लस काय झालं, वाय वाय कॅन्सल झालं, ते काय आलं, 2x आले, 2x प्लस 0 इज इक्वल टू 6, अधिक वाय वजा वाय 0 झालं, 1x 1x 2x आले, 5 अधिक 1 6 आले. आता इथं 0 आहे, त्यामुळे आपण 2x इक्वल 6 लिहूया, 2x इक्वल 6. आता काय केलं पाहिजे, आपल्याला 2 ने भागलं पाहिजे, खाली म्हणा सदोबा 2 ने भागू, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2, x is equal to 6/2, therefore x is equal to 3. 2x बरोबर 6 आले, म्हणून काय म्हणायचं, समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 ने भागू, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2, therefore x is equal to 6/2 equal to 3. तुम्हाला x ची किंमत 3 मिळाली बघा, तुमचं हे उत्तर आलं. आता ही किंमत कुठं भरायची, इथं भरायची, 7 मध्ये, इथं भरा, तुम्हाला वाय येते, तोंडी पण येते वाय करता. खाली वाक्य लिहा, एक्स बरोबर 3 ही किंमत समीकरण 7 मध्ये भरू, एक्स बरोबर 3 ही किंमत समीकरण 7 मध्ये भरू, पुटिंग x इक्वल टू 3 इन इक्वेशन 7, पुटिंग x इक्वल टू 3 इन इक्वेशन 7, ही किंमत समीकरण 7 मध्ये भरू. 7 लिहून घ्या, एक्स अधिक वाय बरोबर किती आहे, 5 आहे, एक्स अधिक वाय बरोबर 5, एक्स ऐवजी 3, 3 प्लस वाय इक्वल टू 5. काय केलं पाहिजे तुम्हाला, 3 अधिक आहे, 3 वजा केलं पाहिजे,
काय म्हणणार आपण? समीकरणाच्या दोन्ही बाजूतून 3 वजा करू. सबट्रॅक्टिंग 3 ऑन बोथ साइड्स. म्हणजे वाक्य लिहा. समीकरणाच्या दोन्ही बाजूतून 3 वजा करू. सबट्रॅक्टिंग बोथ साइड्स बाय 3. 3 वजा करायचं अशी वाक्यामध्ये लिहा. तुमचा मार्क कुठे अर्धा जाऊ शकत नाही. y is equal to 5 minus 3. That is y is equal to 5 3 गेले किती आले? 2 आले. आन्सर पुस्तकात उत्तर बघायचं बघा आपण पुस्तकातलं. आन्सर xy is equal to कसं लिहितो आपण? x व्हॅल्यू 3, y व्हॅल्यू 2 is the solution of काय करा ना बरोबर is the solution of given equations. Solution of given equations ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे असं मराठीत लिहा. ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. xy बरोबर 3 2 ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. या पद्धतीने आपलं हे शब्द बघा टोटल आहे तुम्हाला हे 4 मार्काचं. इतकं तुम्हाला ध्यान लागणार आहे. आपल्या स्टेप्स काय वाढले असतील काय हरकत नाही, पण मार्क जाऊ नये हा उद्देश आहे. स्टेप्स वाढल्या तर आपण अतिशय डिटेल मध्ये लिहिले. कसाही पेपर जरी चेक केला तरी तुमची शक्यतो मार्क जाऊ नये ही काळजी आपण घेतलेली आहे. घ्या पुढचा तिसरा आकडा घ्या. सुरू करा. क्वेश्चन नंबर 1-3. प्रश्न पहिल्या मधला तिसरा आकडा सुरुवात करा. लिहून घ्या. काय म्हणा सुरुवातीला? गिव्हन इक्वेशन्स दिलेली समीकरणे. मग तोंडी आणि फळ्यावर लिहित आपण पुढे जायचं आहे. समीकरण लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 1-3 पहिल्या प्रश्नातला तिसरा आकडा. दिलेली समीकरणे गिव्हन इक्वेशन्स. बर लिहून घेतलीचा कशाला काय मानायचं या ठिकाणी बघितलं का? 27 upon x minus 2. क्वेश्चन नंबर 1-3. 27 अपॉन x minus 2. कुठलं सांगा बोला काय पुढे प्लस काय आहे? बोला घड किती? 31 का? 31 हा डिवाइडेड बाय y plus 3 इक्वल टू 85. नंबर 1 दिलेला. दुसरं 31 अपॉन x minus 2. हा पुढं 27 हा मध्ये काय चिन्ह कुठला आहे? अधिकच आहे. पुढच्या बाजूला इक्वल टू 89. दिस इज नंबर 2. रिझल्ट डबल चेक करा चुकत नाही. 27 अपॉन x minus 2 plus 31 upon y plus 3 equal to 85 नंबर 1. 31 upon x minus 2 plus 27 upon y plus 3 equal to 89 नंबर 2. आता आपलं एक झालंय भरपूर वेळ त्या उदाहरण लागला. अर्धाच वेळ लागलाय का उदाहरणाला? हा दुसऱ्या उदाहरण आपण अर्धाच वेळ घालवलेला आहे. तुम्हाला क्लिअर कळलेलं आहे. याबाबत अक्षर घ्यायचं याबाबत अक्षर घ्यायचं. खाली लिहा. हा समीकरण 1 व 2 मध्ये या खाली मराठी समीकरण 1 व 2 मध्ये 1 भागिले x वजा 2 बरोबर a आणि 1 भागिले y अधिक 3 बरोबर b ठेवू किंवा भरू. तर मगाचं वाक्य आहे पुटिंग 1 upon x minus 2 equal to a and 1 upon y plus 3 equal to b in equations 1 and 2. मागराव नका. समीकरण 1 व 2 मध्ये 1 भागिले x वजा 2 बरोबर a आणि 1 भागिले y आणि 3 बरोबर b भरू. पुटिंग 1 upon x minus 3 equal to a and 1 upon y plus 3 equal to b in equations 1 and 2. लिहिलं का? आता पुढलं द्या लागली समीकरण तयार करा. पुढं समीकरण पुढे तयार करा. काय आलं समीकरण तुमचं पहिलं 27a म्हणून चिन्ह करा. Therefore 27a plus 31b is equal to 85. या नंबर द्यायचा आहे 3. या ठिकाणी 31a plus 27b is equal to 89 नंबर 4. पुढचे नंबर द्यायचे. पुढचे नंबर द्यायचे
काय तिथं लाईट लावून दिली, लाईट लावून दिली तिकडची. हा 27A plus 31B equal to 85. 31A plus 27B equal to 89. आता तुम्ही कोण काय सांगताय का बघूया, झालंय उसाला एपिसोड नशी काय आठवतंय का पहिला संग्रह? तिरपे सहगुणक समान आहे. तिरपे सहगुणक 27, 27, 31, 31. काय पद्धत तुम्हाला दिली त्यावेळेला? यांची बेरीज करायची, सरळ रूप द्यायचं, समीकरण पुढचं, त्यांची पुन्हा वजाबाकी करायची, सरळ रूप द्यायचं, पुढलं समीकरण, पुढल्या नवीनांची बेरीजच करायची. तुम्हाला एक उत्तर येणार, म्हणजे ए येणार किंवा बी येणार, ते तुम्ही त्यामध्ये भरा, नवीन मध्ये भरा, दुसरं उत्तर येतं आणि मग तुम्हाला एक्स आणि वाय निघणार. इतकं मोठं हे जांभे आहे त्याची. तिरपे सहगुणक समान आहेत. 27, 27, 31, 31. पहिल्यांची बेरीज करायची, सोडवायची, पुढलं समीकरण द्यायचं 5. यांचीच वजाबाकी करायची, सोडवायचं, त्याला पुढलं समीकरण 6. 5 आणि 6ची बेरीज करा, तुम्हाला एक उत्तर येतं. आपण लिहित पुढे जाऊया, पुढल्या स्टेप्स पुन्हा बघू आपण. खाली वाक्य केल्या, समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4 लिहून घ्या. आपण करतोय बेरीज, चिन्ह बदलत नसतात. काय बेरीज झाली बघा बरं. 7 आणि 8, 2 आणि 3 5, 58A. 58B is equal to 954 88 17 174. बेरीज 2 5 14, 4 1 8 8 16 17. आता 58 58 58 174 मध्ये 58 कसं येतंय बरं? 174 मध्ये 58 कसं येतंय? लक्षात आलं का? 174 म्हणजेच 58 गुणिले 3 करून बघा. 3 8 24, 7 2, 3 5 15 2 17. मग हे 58 हे 58 हे 58 घालवायचं. कसं घालवायचं? 58 भागायचं. पहिला संग्रह आठवते का तुम्हाला? 58 दोन्ही बाजूला भागायचं. खाली वाक्य लिहा, समीकरणाच्या दोन्ही बाजूस 58 ने भागू. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 58. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 58 ने भागू. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 58. आपण 58 भागूया. मग राहिलेला हा ए, इथे राहिलेला हा बी, इथे राहिलेला हा तुमचा 3. 58 निघून गेले भागल्यामुळं, राहिलं हे. 58 निघून गेले, राहिलं बी. 58 निघून गेले, राहिले 3. त्याला नंबर द्यायचा आहे पुढचा 5. 1 2 3 4 5. आता पुन्हा काय करायचं? यांचीच वजाबाकी करायची. समीकरण 3 व 4 यांची वजाबाकी करू. पहिल्या वाक्य, समीकरण 3 व 4 यांची वजाबाकी करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 from 3. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 from 3. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 from 3. लिहून घ्या, 27A plus 31B is equal to 85. 31A plus 27B is equal to 89. आपण काय करतोय? वजाबाकी. काय वजाबाकीचा नियम मला माहित आहे, चिन्ह बदलणे. प्लस मायनस झाला, प्लस मायनस, प्लस मायनस, चिन्ह बदलणे. अधिक करताना चिन्ह बदलत नाही. तर बघा इथं तुमच्या समोर आहे, प्लस लिहिले पण चिन्ह बदललेली नव्हती, मायनसला चिन्ह बदललेले. इथं चिन्ह लिहिलेलं नाही म्हणजे प्लस आहे, आपण ते मायनस घेतलं. इथं लिहिलेलं आहे प्लस, बदलून मायनस घेतलं. इथं लिहिलेलं नाही म्हणजे प्लस आहे, आपण ते मायनस घेतलं. आता काय आलं बघा बरं, मग हे
27 वजा 31 म्हणजे किती आलं? -4a वजा 4a इथे किती आलं? +4b. या बाजूला किती आलं मग? -4 आले. चिन्ह चुकलं चुकलं. एकटी संख्या मोठी आहे. 31 मग 27 गेले, 4 उरले, चिन्ह मोठ्या संख्येचं वजा. एकटी संख्या मोठी आहे पण ते प्लस आहे, +4 आले. 89 मोठा आहे, 85 घालावा, 4 उरले, चिन्ह वजा. आता 4 4 4 जाते. आणि मग सारखं वाक्य इथे कसं लिहितो आपण वाक्य? दोन्ही बाजूला 58 ने भागू. काय करायचं? समीकरणाच्या दोन्ही बाजू 4 ने भागू. लिहा. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 4 ने भागू. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 4. बर, भागल्याला काय आलं बघा? -a + b इज इक्वल टू. आपण 4 न भागलं, 4 निघून गेला, मायनस राहिलं, 4 न भागलं, 4 निघून गेला. आता हे 4 निघून गेला, किती राहिलं? फक्त मायनस राहिलं का? किती राहिलं बोला? -1. 4 ला 4 गेले, मग इथे 1 आलं बघा. ते 1 लिहिले. 4 ला 4 गेले, मग इथे 1 लिहिलेलं आहे आपण. 4 ला 4 गेले, किती राहिलं? 1 राहिलं. 0 नव्हे, 1 राहिलं. 1 का? बघा मी तुम्हाला दाखवतो इथं. 4 म्हणजे -4 गुणिले 1. जसे आपण मगाशी 174 ची फोड केली, 174 बरोबर 58 गुणिले 3. 4 म्हणजे 4 गुणिले 1. 4 की 4? 4 0 0. 4 ला 0 गुणल्या उत्तर 0 येणार आहे. 4 लाच नव्हे, कुठल्याही संख्येला 0 गुणलं उत्तर 0. म्हणजे इथे काय तुमचं आलं? 1 आलेला. ह्याला नंबर काय द्यायचा आहे? पुढचा 5 न 6 नंबर द्यायचा. 6 नंबर 6. अशी पद्धत आहे. आता 5 आणि 6 ची बेरीज करा. खाली वाक्य लिहूया आपण. समीकरण 5 व 6 यांची बेरीज करू. 5 व 6 यांची बेरीज a + b इज इक्वल टू काय आहे? या b 3 आहे, 3 आहे. -a + b काय आहे? पुढच्या बाजूला बरोबर -1 आहे, -1 आहे. आपण करतोय बेरीज. काय झालं? या a ला 1 कॅन्सल झाला, मग 0 आला. b आणि b 2b आले. इकडे किती आले? 3 - 1 म्हणजे 2 आले. म्हणजे 2b ला 2 आलं. हे सोपे घ्या. तुम्हाला मगाशी पद्धत मी सांगितली. नवीन जी समीकरणं आली 5 आणि 6 यांची बेरीजच घ्यायची. 5 लिहून घेतलं, 6 लिहून घेतलं, आपण बेरीज करतोय. a वजा a 0 झालं. b अधिक b 2b आलं. या बाजूला 3 - 1 म्हणजे 2 आलं. 0 मिळालं, हाय तेच राहिलं. आता तुम्हाला काय केलं पाहिजे? 2 न भागलं पाहिजे. खाली द्या. सदोबा समीकरणात दोन्ही बाजू 2 ने भागू. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2. समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 2 ने भागू. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2. b इज इक्वल टू 1. मला बीच मध्ये 1 मिळाली. आता आपण काय करणार? ही किंमत काय करायची? समीकरण इथं भरायची. इथं हे सोपं आहे. 5 मध्ये भरूया, इथं भरले चालते. 5 मध्ये भरा, 6 मध्ये भरा, तुम्हाला चालते. खाली म्हणा b बरोबर 1 ही किंमत समीकरण 5 मध्ये भरू. b बरोबर 1 ही किंमत समीकरण 5 मध्ये भरू. पुटिंग b इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. पुटिंग b इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. आता 5 परत लिहून घ्या. a + b इज इक्वल टू 3. b च्या ऐवजी 1 लिहा. a + 1 इक्वल टू 3. a इज इक्वल टू 3 - 1. a इज इक्वल टू 2. बरोबर आहे का बघा? तुमच्याकडे पण माझ्याकडे पण बरोबर आहे का बघा? b 1 आलेला आहे, a 2 आलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे मांडणी करत आलेलो आहोत. पण तुमची हे उत्तर नव्हे, कारण ए बी तुमच्या उदाहरणामध्ये नाही दिलेलं. काय ते तुमच्या उदाहरणामध्ये x आणि y दिले. खाली काय म्हणायचं? बट पण काय आहे? a बरोबर
तिथे काय दिले आपण ए बरोबर 1/1/(x-2) दिलेलं आहे. आणि बी काय दिले बघा बरं आपण बी बरोबर 1/(y-3) 1/(y+3) तुम्हाला दिलेलं आहे. इथं आपण मगाशी लिहिलंय बघा सुरुवातीला 1/(x-2) बरोबर ए आणि 1/(y-3) बरोबर बी बरोबर आपण असं लिहिलं होतं. ते उलट केलं आपण आता तुम्हाला हे परत सोडावं लागणार पुढे तुम्हाला आता हे या पुढे सुरू करा मागं राहू नका. पुढे लिहित या. तुमचं उत्तर काय आली बघा आता इथं ए ची किंमत आणि हे एकत्र घ्या. काय आलं 1/(x-2). तुम्ही किती काढले ए ची किंमत बोला 2 काढलेले आहे. ठीक आहे. आणि 1/(y+3) ते किती आलेलं आहे ते किती आले तुमचं 1. आता हे पुन्हा पुढे सोडवत जायचं. हे पुन्हा आता आपल्याला पुढं शेवटपर्यंत सोडवत जायचं आहे. आता ते सुरू करूया सोडवायला. मग काय आलं पुढे तुमचं बघा बरं हे 2 म्हणजे काय 2/1 2 म्हणजे 2/1. मग तुमचं x-2 काय आला बघा काय आला उलट केलं त्याचा अंश केला ते उलट करा काय होणार 1/2 1/2 होणार उलट केल्यावर. हा छेद होता तो अंश केला हा छेद अंश आला हा अंश छेद झाला. तुम्हाला x काढायचंय 2 इकडे घालवा कसं होणार 2 ते x बरोबर या -2 चे +2 आणि पुढचा अधिक पुढचं किती आली बेरीज बघा बरं ही इक्वल टू या दोन छेदण्यामध्ये 1 आहे तिरकस गुणाकार करा 2 × 4 1 1 1 भागिले 2 म्हणजे किती आलं 5/2 5/2. इकडं उलट करा y+3 काय आलं पुढच्या बाजूला 1 च्या उलट 1च येतं. मग y तुमचं काय येणार 1 - 3 1 - 3 y काय येणार -2. बोला बोला काय शंका एक होतं बरोबर आहे हा काय कोणा शंका आहे बोला. बघा हे अंशामध्ये घेतल्यामुळे हे उलट करा आपल्याला हे सुद्धा अंशामध्ये 1/2 आलं 2 इकडे घेतल्यावर अधिक झाले याला भागिले नाही म्हणजे काय आलं 1 घेतलं आपण. आता मग तिरकस गुणाकार 2 2 4 1 1 1 भागिले 2 म्हणजे 5/2 आलं. हे उलट केल्यामुळे इकडे 1 चं उलट 1च येते +3 चं -3 झालं 1 - 2 1 - 3 म्हणजे -2 आले. खाली उत्तर लिहा xy बरोबर ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. आन्सर लिहा बोला की 1 मिनिट 1च मिनिट. हा काय म्हणलं तुम्ही सांगा मला बर कसं भाग आला इथं प्लस आहे ना इथं प्लस आहे तुम्हाला असं भाग हलवायला येत नाही. इथं गुणिले असतं तर भाग आला असता आपण पण आपण बेरजेचा नियम वापरलाय तिरकस गुणाकार करून बेरीज केली आपण. कसा भाग आला तुम्ही आपण याच्या पुढची पायरी ही आली आणि ह्याच्या पुढची पायरी ही आली. इथं आपण काय केलं ह्याच्या पुढे काय केलं तिरकस गुणाकाराने आपण बेरीज करतोय छेद समान करतोय 2 2 4 आणि 1 म्हणजे आपण 4 ला कसा भाग आला आपण ते नंतर केलेलं आहे ते. तर इथे जर गुणिले असतं तर भाग केला असता 4 × 1 म्हणजे 4 भागिले 2 तुमचं 2 उत्तर आलं असतं. आपण ते काय केलं याच्या पुढची स्टेप अशी येते भाग घालून तुमची ही स्टेप येणार परत. मग आपण इथं भाग घालवले तर 2 2 4 काय आलं आणि 2 असं आलं बघा. बेरीज असल्यामुळं तुम्हाला भागाकार करायचाच असेल तर 2 2 4 अधिक 1/2 येतं. बेरीज किंवा वजाबाकीमध्ये तुम्हाला प्रत्येक पदाला भाग घालवू शंका योग्य आहे. बघा मी तुम्हाला उदाहरण घेऊन दाखवतो 4 - 6 अधिक 8/2 केलं समजा येईल तर तुम्हाला इथं जर भाग घालवायचा असेल तर कसं येतं 2 2 4 2 वजा 2 त्रिक 6 आणि 2 चोक 8 असं करावं लागतं ते. मग सेपरेट करा सेपरेट 2 2 4 2 त्रिक 6 2 चोक 8. आता गुणाकार येत असतात गुणाकार बघा लक्ष द्या 4 × 6 × 8
भागिले 2 असतं तर तुम्ही 2 न एकाच ठिकाणी भाग घालवू शकता. इथं भाग घालवता येत नसतो नाही. बेरजेमध्ये मग तुम्हाला सेपरेट भागाकार करावा लागतो. गुणाकारामध्ये आपल्याला एकाच ठिकाणी भाग घालवता येतोय. ठीक आहे. काय उत्तर लिहिलं का? x बरोबर xy 5/2 -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. असा तिसरा आकडा आपला संपलेला आहे. ठीक आहे. थांबूया.